सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो माझ्या समाजाचे, माझे हितचिंतकाचे आणि महापुरुषांना नम्र अभिवादन करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2026च्या महापालिकेमध्ये ओबीसी वर्ग 28 वार्ड क्रमांक प्रभाग शंकर मामा चौथे, मंदाकिनी शंकरराव चौथे अशा रूपाचे असे माणसं आहेत की त्यांना समाजाला सेवा करण्यासाठी मी आज या निवडणुकीमध्ये उभा राहतो। या समाजाच्या कामाच्या, गोरगरिबांच्या, वंचितच्या कामासाठी मी अथक प्रयत्न करून यांना न्याय, हक्क, संरक्षण कसं राहील त्याच्याबद्दल मी पक्षातर्फे आणि निवडून आल्यानंतर सतत त्यांच्या कामं करत राहील। मला अशा अपेक्षा एवढीच आहे की अनेक वर्षापासून मी निवडणूक लढवत आहोत, निवडणुकीमध्ये सगळी प्रक्रिया पार पाडत आहोत, पण येणारे दिग्गज लोक जे पैसे घेऊन येऊन माझ्यासारख्या गोरगरीब लोकांचे मतं चोरून नेतात आणि 5 वर्षात सुद्धा त्यांना भेटत नाही कोणी, पण मी माझ्या माध्यमातून त्यांच्या ज्या पद्धतीने सेवा, त्या पद्धतीने मी समाजाची सेवा आता करतोय आणि निवडून आल्यानंतरही सुद्धा करीन। मला विनंती सर्व समाजाच्या 28 प्रभागमधून अमलवाडा, राहुलनगर, बनेवाडी, सिलिक मिल कॉलनी, फुलेनगर, कबीरनगर, प्रतापनगर, मिलिंदनगर, नागसेननगर, हल्ली या समाजामध्ये पूर्ण वंचित घटक आहे। त्या समाजामध्ये न्याय देणारे लोक नाही आहेत आणि माझ्या रूपाने येणाऱ्या दिग्गज लोकांना त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद या समाजाकडून मागत आहोत। तर समाज मला अपेक्षा आहे की समाज मला पूर्णपणे पाठिंबा देईल आणि मला निवडून आणण्याचे पूर्ण प्रयत्न करतील। सगळे एकमेकाला सांगतील फक्त आणि फक्त मामा, शंकर मामा। हत्ती ही माझी निशाणी आहे, बाबासाहेबांचा हत्ती आहे, बहुजन समाज पार्टीचा हत्ती आहे, वंचित, कष्टकरी या लोकांचा हत्ती आहे। येणारे लोक येतात आणि ते पैसे वाटून तुम्हाला विकत घेऊन जातात, तेव्हा आता तसं न करता निर्णायक विचार करून तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून की एक मतदान कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा आणि चांगला माणूस तुमच्या हिताचा या वार्डामध्ये असू द्या, एवढी मी तुम्हाला नम्र विनंती करतो। तुम्ही माझ्यासाठी 10 मिनटं आपल्या कामातून काढून माझ्या कुटुंबाला, माझ्या पक्षाला आणि इथल्या तमाम समाजाला सांगण्यासाठी थांबलात, त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यात प्रथम आभार व्यक्त करतो। जय भीम, जय लवजी, जय भारत। आपल्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या प्रलंबित आहेत? सर, प्रभागामध्ये खूप साऱ्या समस्या आहे। सर्वात पहिले पाणी हा अजून कुठल्या प्रकारचं तयार नाही आहे, ड्रेनेज आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, विशेषतः तरुण वर्गांचा नोकरीचा प्रश्न आहे। नोकरी हा फार मागितलेला विषय आणि तो मिळत नाही, पण मिळवून देण्यासाठी नागरिकाचं काम असतं की नगरसेवकाला ते मागायचं। मी पूर्णपणे त्यांना ताकद देईल की कोणत्या पद्धतीने काम करायचं। यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, कोणाच्या घरात चूल जळत नाही, कोणाच्या घरी पाणी येत नाही, कोणाचे ड्रेनेज भरतात तर 5-5, 10-10 महिने कोणीतरी येत नाही। तर ह्या सगळ्या समस्या मी सोडल याचं तुम्हाला आश्वासन देतो, नव्हे पक्का विचार करतो। महिलांसाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवणार? महिलांसाठी सगळ्यात पहिले महिलांसाठी ज्या ज्या शासकीय योजना आहे त्यांच्या घरामध्ये मी सगळ्यात प्रथम पोहोचणार आणि महिलांचा उत्थान जगण्याचं आणि पोट भरण्याचे साधनं जे त्या पद्धतीने सगळ्यात पहिले मी माझ्या समाजाचे करीन। अजून तरुण वर्गासाठी माझ्यासमोर एक ब्लू प्रिंट आहे, त्यांना रोजगार कसा दिला जाईल, कोणत्या पद्धतीने दिला जाईल आणि तो विचार करून मी समक्ष मुलांना मीटिंग करून समाजामध्ये मांडेन, महापालिकेत मांडेन आणि महापालिकेत मांडल्यानंतर सिद्ध नाही झालं तर मी मुख्यमंत्र्यापर्यंत माझा प्रस्ताव करेन। असे या वार्डामध्ये अनेक राखीव जागा आहेत, खाली जमिनी आहेत, ज्या ज्या जमिनी आहेत त्याच्याबद्दल ज्या ज्या समाजाचा हक्क आहे त्या त्या समाजासाठी न्याय, अर्थातच सभागृह, सांस्कृतिक सभागृह महापुरुषांनी कसा केला जाईल तो विश्वास मी समाजाला देतो। आजकाल स्वतःसाठी किंवा मतासाठी किंवा निवडून येण्यासाठी, सत्तेसाठी पक्षांतर करतात अनेक लोक। सर, आपण गेली 25 वर्ष BSc मध्येच काम करतात। सर, तुमचा प्रश्न खूप मोठा आहे आणि चांगला आहे। मी त्या विचाराचा माणूस मुळीच नाही। मी माझ्या कष्टातून गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक उपक्रम राबवलेत। साड्या, चोळी, कपडे, भांडी, पुस्तकं, वह्या, एवढंच नाही तर मेडिकल खर्च मी लोकांना दिलेला स्वतःच्या खर्चातून। आणि राहिला प्रश्न तुमचा दुसरा
की तुम्ही बंडखोरी करतात हे करतात. मी एक साधा जमिनी स्तरावरचा माणूस आहे. मला समाजाचं दुःख सहन करण्याची सवय. मी त्यांना धोका अजिबात देणार नाही. माझं राहतं घर, माझा मृत्यू जन्म ज्या वार्डात झाला तिथूनच माझी अंतिम यात्रा राहील. त्या अंतिम यात्रेला लाखो करोडो लोक असतील. हे पाऊस पावती माझी त्यावेळेस आहे. या प्रभागामध्ये संपूर्ण भागामध्ये तुमचीच चर्चा चालू आहे की चौथे मामा शंकर मामा. तर या संदर्भामध्ये तुम्ही येथील मतदारांचा निवडणुकीपूर्वीच तुम्ही त्यांना जिंकून घेतलेलं असं प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिलेल्या आहे. तर याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? सर डोळ्यात पाणी आलं. कारण समाजाला माहीत आहे की मामा जसे तसे ज्या गरिबीमध्ये आहेत, कसं जरी असं तर लोकांची सेवा करतात. आणि ती सेवा म्हणजे कोणाच्या पैसे गळे कापून नाही करत. माझं छोटंसं दुकान आहे, माझं एक छोटेसे व्यवहार आहे, पण मी त्याच्यामध्ये त्यांची उपजीविका कशी साधन करू शकतो हे समाजाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. पूर्ण वार्डात नाही. बरोबर. अशी व्यक्ती नाही आहेत की त्यांना मी मदत केली. काहीतरी प्रमाणात माझ्याकडनं मदत झालेली. बरोबर. त्यामुळं समाज माझ्या आदरच माझा प्रेम करतो. आणि प्रेम करत असताना मी त्यांच्या ठेस पोहोचवणार नाही त्यांच्या भावनेला. बरोबर. ठीक दिवाळी मी गेल्या 16 वर्ष असताना तेव्हापासून माणूस काम करतोय. त्यानं जे कार्य केले ते माझं बोल आणलंय. आम्ही बऱ्याचशा लोकांना काही डॉक्टरमध्ये जे उठणार ना वेळेस तिला आम्ही उठवलंय. त्याच्या काही खायला आम्ही त्यांना खायला आम्ही स्वतः देऊन दिले. आमचं काही व्हिडिओ आमचं काही रजिस्टर आम्ही लिहून ठेवलेलं आहे. आम्ही जे काही कार्य केले साक्षात ते आम्ही स्वतः आमच्या मागे 5 जण होतो. 5 जण आम्ही जे कार्य केलं आमच्या हाताने. आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे, त्याचे जे रेकॉर्ड आहे आमच्याकडे, पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे साहित्य प्रमाण आमची सध्या आम्ही जमा करून ठेवलेलं आहे. कारण की आम्ही जे कार्य करतो आम्ही लोकांना दाखवत नाही, पण ज्यावेळी वेळ येईल ते आम्ही देवी दाखवू. दाखवून आम्ही समाज आम्हाला पाहतोय. आम्ही चुकीनं वागत नाही. आणि समाजाला सांगायला माहिती की हे माणूस हे फक्त धंदा करून माणसाचं गरीबा व्यक्तीला मदत करणार माणूस हा माणूस आहे. काही लोकांची गळे कापून लोकांचं हे करते, त्याचं मन जिंकवते. पण हा माणसानं फक्त स्वतःच धंदा करून स्वतःचा पोट मारून ह्यात आता मुलगा मोठा हे रात्र दिवस दूध वाटून केबलचं काम करून हे बी स्वतः बी त्यांची बी गरीबाचं काम करतात. हा माणूस त्यांचं एक लहान मुलगा बसले ते केबलचं काम करतो. ते काम करून काही 2 पैसे कमवून गरीबासाठी बी त्याची मदत करते. मला गाडी नसली जायला काही तर त्यांची गाडी घातली मोटरसायकल ती बी त्याला मदत करते. 10-5 रुपयाचे समजा कोणी असं व्यक्ती कमी पडलं ते बी त्यांना देऊन टाकते. दाखवून घेते. काय पण गोष्टी असतात 2-5 रुपये कोणी पैसे देऊन शिक्षण देत नाही कोणाला. हा व्यक्ती असे लोक दे की गरीबाला मदत करतात. आणि गरीबाचं जाणून आला आहे. कारण की हा मामानं यांच्या आई वडिलांना यांची आईनं माळवे त्यावेळेस शिकलं. आम्हाला माहिती नाही. आमची आई सांगते आम्हाला कळतंय. बरं जसं आम्हाला कळतंय की बाबा हा माणूस मीठ मावून खाणारे व्यक्तीकडून घेऊन खाते त्यानं ते का त्यानं ते जगवला. आज भगवान बुद्धाच्या बाबासाहेबांच्या लोकशाही अनुसारच्या तत्वानं त्यांना काही मिळालं ते जगून ते गरीब थोडंफार ते म्हणजे दान करते असं मला म्हणायचंय. एवढं मी बोलतो. जे भीम जे महाराष्ट्राचे भारत जेल होती. माझं नाव अजय हिवाळे. अजय हिवाळे. एक महिला हो, ज्यावेळेस शंकर मामा लहान होते का त्यावेळेस आम्ही त्यांच्या आईने ना आम्ही लाल जेवारी मिसळून गुदामात खाल्ली. आणि ज्यावेळेस लहान होते ते खूप लहान होते तर त्या लहान मधून त्यांनी गरिबी काढली. बरोबर. आणि आता बी त्यांची गरिबीच आहे बरं का. ज्याची जाणीव करते ते त्याचं सुख दुःख वाटीते, त्याला बघत येत त्याला बोलत येत सांगते. आता माझे नवरे वारले त्यांचा मुलगा वारला ती इतकी काळजी घेतली माझी ते किती गरीबी. कधी पण मला 1 महिन्याला 15 दिवसाला 7 किलो ज्वारी 2 किलो ज्वारी सामान उधार खूप मला देते. खूप त्यांनी दैन काढली. आणि आता हे बिमार पडल्याच्यामुळे बी ते किती दिवस तिकडे दवाखान्यामध्ये होते. इतकी काळजी वाटत होती. आम्ही लय त्यांना केलं पण लय लहान होते ते शंकरला कडावर घेत होते. आई ज्वारी लाल निशित होती ना त्यांची आई मी ज्वारी लाल ज्वारी निशित गुदामामध्ये. आणि काय रोज होता आम्हाला 12ने त्यावेळेस 12ने शंकर लय लहान होते तर मी कडाला घेऊन शंकरला जायची गुदामामध्ये. आपल्या देवगिरीची गुदाम नाही का त्या गुदामामध्ये. तेव्हापासून शंकर इतकी फजिती काढते की लय दैन काढते. पण सगळी जाणीव आहे त्यांना. आता ते माझा नवरा वारला ना तर त्यावर मला ज्वारी गहू तांदूळ काही तेल काही मीठ असं काही लागलं तर मला आता घेऊन मला सगळं देते ते. काय खोटं बोलत नाही. सगळी मदत केली मला त्यांनी.
मग आपल्याला हेच पाहिजे का दुसरे पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे दुसरं? नगरसेवक हे पाहिजे का दुसरे आपल्याला पाहिजे? हेच लागते का आपल्याला हेच पाहिजे? नाव काय त्यांचं? कोण पाहिजे तुम्हाला? शंकर मामा चोटे शंकर मामाचं होतं. बरं. त्यांनी लय दैन काढलेली आहे. हां. मला पण माहिती आहे आणि मी पण त्यांच्या आई संग राहिलेली आहे. हां. खूप राहिलेली खरंच आहे, त्यांच्या खरंच आहे. आईसंग. त्यांच्या आईनं डोंगराचा सरपण आम्ही खूप खाल्लेलं आहे. आम्ही दोघी जणी सरपणाला जात होतो गाड्याला या डोंगराला बरं. आणि तिथून काड्या आम्ही आणत होतो. हां. आणि शंकर तेव्हा लहान होते हां. तर आम्ही कडाला घेईत दोघी जणी. हां. त्या काही अर्ध्या वाटात घेईत मी काही अर्ध्या वाटात. बरं. आणि मग आम्ही इथं घर पोहोचतो आम्हाला फक्त हक्काचा माणूस पाहिजे आम्हाला, बाकी कोण नाही. खूप दैन झाली आमच्या कारण की रात्री बेरात्री कधी बी म्हणलं की मामा नुसतं फोन लावायचं किंवा दुकानात जायचं, लगेच मामा येतात आमच्यासाठी. हां. हा, आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आम्हाला फक्त आमच्या हक्काचा माणूस पाहिजे. शंकर मामाचं होते, हा. कारण की आम्ही लहानपणापासून त्यांना फक्त एवढं बघतो की हां. आतापर्यंत इथं कुणीच नाही. आज आम्ही 30-32 वर्ष हो लागलो की आम्हाला आतापर्यंत असं समजा की वारीदारच कुणी नाही. एकमेव माणूस फक्त एवढंच आहे की शंकर मामाचं होते. हां. तर आम्ही काय लाभाड नाही का कोणी आम्हाला पैसे देऊन इथं उभा नाही केलं, काही नाही. आम्ही कोणाचं एक रुपयाच बी लाजिनदार आता नाही. तुमच्या तरुण नाही नाही, सगळ्या समोर आम्ही सांगतो आम्ही कोणाचं एक रुपयाच बी लाजिनदार नाही. बरोबर. कारण आम्हाला कोणी पैसे देऊन इथं उभं केलं कोणी नाही. खरं सांगतो आमचं फक्त एक हक्काचा माणूस शंकर मामाचं होते. हा. आम्हाला फक्त आम्ही माग बी मामा एक वेळेस उभं होतो त्यावेळेस आम्ही लहान, पण आमची सध्या असं चालू आहे की मामा येते आणि तसं नाही की आम्ही डिक्लेअर केलं की सध्या नगरसेवक तेच आहेत आमचे. बरोबर. आम्हाला नगरसेवक आपण हे म्हणत की आपण प्रयत्न करा, आम्हाला प्रयत्न नाही करायचे. Direct आम्ही practice. डिक्लेअर केलं की Declare. आम्हाला शंकर मामा चौथे पाहिजे नगरसेवक. आणि आमची फक्त एवढंच आहे अपेक्षा. हा. सगळ्यांना जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र. चल. ओबीसी मधून निवडून येणार कोण? 28 वार्ड मधून निवडून येणार कोण? एकच मामा, एकच मामा, जय भीम, जय भीम, जय भीम, जय लवजी, जय लवजी. एकच मामा, जय मामा, जय भीम, जय भीम, जय लवजी, जय लवजी. हे गणेशला घर मागवलं बाबासाहेब. जय भीम. सपोर्ट करायला त्याच्या आवाजाला नारे द्या, नारे द्या. अरे एकच मामा, अरे एकच मामा, माझ्याकडे ध्यान नाही तुझं. आहे ना तुमच्याकडे कुठे गेले संतोषराव? बाहेर गेले. येतो बा. भागातून वार्ड नंबर 28 ओबीसी मधून शंकर मामा चौथे उभे आहे. तर तुमचं काय म्हणाले बारामध्ये? चांगले माझे भाऊ आहेत ते. बरं. निवडून द्या एवढी विनंती. तर किती आमच्या हक्काचे पाहिजे. शंकर मामाचं होतं. शंकर मामाच होते. मामा कस काय म्हणून ते तुम्ही मामा म्हणू पण माझा भाऊ आहे ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, जय 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 रबाकी, जय 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 रबाकी. बाबासाहेब एकच मामा, शंकर मामा एकच मामा, शंकर मामा